आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? कन्फर्म करा. आदिती, आवाज येतोय का? प्रणव, 10.5 पर्यंत गेले का कम्प्लीट? हो केले सर. आज चेक करून घ्यायचं मॅडम कडनं. पुढचा टाईप बघायचा आपण आता. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं. प्रणव, हा इक्वेशन वाच. dy/dx प्लस dy इज इक्वल टू इथं वायची पॉवर सांग किती आहे. 1. म्हणजे हा लिनियर इन वाय आहे का? हा इक्वेशन लिनियर इन वाय. प्रोव्हायडेड पी आणि क्यू मध्ये परत कुठली वायची टर्म नसली पाहिजे. बरोबर ना? नाहीतर काय होईल? ह्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड होईल ते. आणि डिवाइड किंवा मल्टिप्लाय झालं की वायची लिनियरिटी निघून जाईल. सो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक काय गरजेचं आहे की हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे. मी एक सांगतो, सगळ्यांना लक्ष देऊन ऐका. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला फॉर्म्युला आहे डायरेक्टली, आणि त्या फॉर्म्युलातनं तुम्हाला मिळणार आहे सोल्युशन. ह्याच्या पलीकडे याचा विचार करायचा नाहीये. स्टँडर्ड फॉर्म समजून घ्यायचा, फॉर्म्युला वापरायचा, उत्तर काढायचं. सो हा त्यातला सोपा एक म्हणजे वे ऑफ सॉल्व्हिंग डिफरन्शियल इक्वेशन आहे. पहिला आम्ही शिकलो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, ज्याला मी व्हेरिएबल सेपरेट करत होतो. त्यामध्ये आम्ही काही ठिकाणी सबस्टिट्यूशन पण केल्या. दुसरं आम्ही बघितलं होमोजिनियस. तिसरं आम्ही काय बघितलं? तिसरं आम्ही जे बघितलं, तो आम्ही कालचा जो बघितला तो एक्झॅक्ट. हा त्यातल्या त्या ट्रिकी होता. ह्याला एक फॉर्मॅट आहे सॉल्व्ह करायचा. ह्याला तर काय, सेपरेटच करायचं म्हणजे इंटिग्रेशन करायला सेपरेट करावंच लागणार आहे. सो पहिला बेसिक क्वेश्चन याद शिकले. होमोजिनियसला सेपरेट करता येत नव्हतं, तर वाय इक्वल टू व्ही एक्स करून त्याला सेपरेट करायला शिकलो आम्ही बऱ्यापैकी सगळ्या क्वेश्चन्स मध्ये. एक्झॅक्ट मध्ये आपण क्वेश्चन टू क्वेश्चन विचार केलाय. सगळ्या क्वेश्चनला सेम पॅटर्न नाहीये, म्हणून हा क्वेश्चन टाईप थोडा ट्रिकी आहे असं मी म्हणतोय. त्यानंतर आता 4 आणि 5 ला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि इक्वेशन रेड्युसिबल टू लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे जे इक्वेशन लिनियर मध्ये कन्वर्ट करता येतात आणि जे लिनियर स्वतः आहेत, हे आपण आता पुढे शिकणार आहे. आले लक्षात? हे सगळं सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बद्दल बोलतोय मी. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण फक्त डेरिव्हेटिव्ह काढलेत, आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तितक्यांदा डेरिव्हेटिव्ह काढून आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट त्यातनं एलिमिनेट केलाय. बरोबर आहे का? सो तो विषय एकच एक्सरसाइज मध्ये आहे. त्याला काय फारसं डेप्थ मध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण सगळीकडे एकच ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह. इथं आपल्याला सोल्युशन काढताना फार मोठी अडचण अशी आहे की एक व्हेरिएबलचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू अनदर व्हेरिएबल आपण करू शकत नाही. व्हेरिएबल सेपरेट आपल्याला करावेच लागणार आहेत. म्हणून यामध्ये आम्ही 1, 2, 3, 4, 5 असे वेगवेगळे टाईप शिकतो. त्यातलं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आम्ही शिकलोय. होमोजिनियस आम्ही
वाय इक्वल टू एक्स करून शिकलोय. एक्झॅक्टला क्वेश्चन टू क्वेश्चन आम्ही जरा व्हेरिएट करतोय सॉल्व्ह करायचं. आता लिनियर शिकणार आहे आणि असे काही क्वेश्चन्स आहेत जे लिनियर मध्ये कन्वर्ट करता येतात. सो ह्याला सुद्धा होमोजिनियसला कसं एक पॅटर्न आहे, तसं लिनियरला सुद्धा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युलाने आपल्याला त्याला फक्त सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याच्यासाठी त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहित असला पाहिजे. लिनियर म्हटले म्हणजे नेमकं काय लिनियर आहे, तर इथं वायची टर्म लिनियर आहे. प्रणव मला सांग, जर लिनियर इन एक्स असता हा क्वेश्चन, तर तो तुला कसा एक्सपेक्टेड असता? असा असता का? dx बाय dy प्लस पी एक्स इक्वल्स टू क्यू. पण आता लिनियर इन एक्सचा विषय आपण नको बोलायला. एकदा कोणाचं तरी एकाचं लिनियर शिकलो, तर ऑब्व्हियस आहे की लिनियर बाकीचे पण आपण तसंच सॉल्व्ह करणार आहे. सो विनाकारणाचं दोन दोन तीन तीन लिनियर लिहून घ्यायला नको. आता लिनियर इन टी साठी काय वेगळी थेरी मांडणार आहे का? सो लिनियर इन वाय साठीची थेरी नीट समजून घ्या. मग ते दुसऱ्या कोणाच्या पण लिनियरिटीसाठी ते सॉल्व्ह करता येईल. लिनियर इन वायला डिवाय बाय एक्स लागतो. लिनियर इन एक्सला जर इथं पी एक्स इक्वल्स टू क्यू असेल तर dx बाय dy होईल. म्हणजे लिनियर इन एक्स तरी तर वरती डी त्याचाच पाहिजे. आले लक्षात? स्टँडर्ड फॉर्म सगळ्यांना लक्षात आलं का? ह्याचं पुढं काय करायचं, कसं सॉल्युशन काढायचं, तो नंतरचा विषय. हा स्टँडर्ड फॉर्म सगळ्यांना कळाला काय? तो असा आहे की डीवाय बाय डी एक्स प्लस पी इंटू वाय इक्वल टू क्यू. आता पी आणि क्यू काय आहेत? पी आणि क्यू एक तर कॉन्स्टंट असतील किंवा फंक्शन ऑफ एक्स असतील. हे सोडून त्यांच्याकडे ऑप्शन पण नाही काय व्हायचा, कारण तो फंक्शन ऑफ वाय होऊ शकत नाहीत. कारण जर का ते फंक्शन ऑफ वाय झाले किंवा त्यामध्ये कुठं वाय आला, तर प्रॉब्लेम असा आहे की तुमची लिनियरिटी निघून जाईल. सो हा फॉर्म्युला आणि हे स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअरच करता नाही आलं, तर तुम्हाला हे सॉल्व्ह करणं शक्य होणार नाही. येते लक्षात? सो हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्यामध्ये हा लिनियर इन वाय राहण्यासाठी पी आणि क्यू काय असतील, तर ते कॉन्स्टंट पण असतील किंवा एक्सच्या टर्म्स मधले फंक्शन्स असतील. प्रणव लक्षात आले का? हो सर. आता क्वेश्चन अशा फॉर्म मध्ये असेल तर ह्याचं उत्तर कसं काढायचं हा पुढचा विषय. तर सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये, थेरीच्या वहीमध्ये हेडिंग द्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ही हेडिंग द्या आणि तो स्टँडर्ड फॉर्म लिहून घ्या. मी सांगतो काय करायचं. लिहून घेतला का स्टँडर्ड फॉर्म? या फॉर्म मध्ये तुमचा क्वेश्चन पाहिजे, तर ह्याचे फॉर्म्युला कसं उत्तर काढायचं तर आम्हाला सांगतो. प्रणव मी वाच काय लिहिले. इंटिग्रेटिंग फॅक्टर्स म्हणजेच आय एफ नाव दिलं जातं त्याला. इक्वल टू किती? ई रेस टू एस पी डी इंटिग्रेशन पी ऑफ डी एक्स. म्हणजे पी जो काही आहे ऑब्व्हियसली विथ रिस्पेक्ट टू एक्स होणार आहे, कारण तो एक्स मधला फंक्शन किंवा कॉन्स्टंट असणार. आता याचं सॉल्युशनचा फॉर्म्युला वाच प्रणव, मी लिहिता लिहिता काय आहे. वाय एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टर y into integrating factor is equal to integration q into integrating factor dx plus c. हा त्याचा फायनल आन्सर. संपला इथं सगळं. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावं लागेल. सॉल्युशन करत असताना लेफ्ट साईडला कुठे इंटिग्रेशन नाही, सिम्पली वायला तो इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करायचा आहे इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जो तुमचा क्यू आहे तो वरनं घ्यायचा, इंटिग्रेटिंग फॅक्टर इकडनं घ्यायचा, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा, त्यांचं इंटिग्रेशन करायचं आणि पुढे प्लस सी. आलं का लक्षात? लक्षात आलं का? हे लिहून घ्या चला.
एवढं लिहून घ्या. त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आणि त्याचं सॉल्युशनचा फॉर्म्युला थेअरीमध्ये लिहून घ्या. आता कोणाला पाहिजे असेल तर हे फॉर्म्युला कसा आला हे आम्हाला शिकवा. हे पाहिजे असेल तर मी पुढचं एक्सप्लेनेशन देतो. समजलं नाही समजलं तरी एवढ्यावर फोकस करा. सध्याच्याला एवढ्यावर फोकस करा. तरी हे कसं आलं एकदा सांगतो. गरजेचं जरा सुद्धा नाहीये. कुठेही ते तुम्हाला एवढ्या डीप मध्ये विचारणार नाहीयेत. त्याला लिनियर मध्ये आणायचंय, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा आणि सॉल्युशन काढायचं, एवढंच काम आहे या पूर्ण टाईप मध्ये, क्वेश्चन टाईप मध्ये. तरी मी तुम्हाला सांगतो कसं ते आलेलं आहे. हे लिहून झालं की मला सांगा, मी सांगतो. प्रूफ समोर यायचा, लगेच एक्सप्लेन करतो. प्रणव, कन्फर्म कर सगळ्यांचं लिहून झालंय का? चांगले आदिती, कन्फर्म कर लिहून झालंय का सगळ्यांचं? चांगले. सगळ्यांनी कालचं झालंय. लेक्चर बघितलं? चांगले सगळ्यांनी कालचा लेक्चर बघितलाय का? काल लेट जॉईन झाला होता. हो हो सर. मग 10.5 पर्यंत पूर्ण केले काय? हम्म. हा. त्याचा प्रूफ बघा. इंटिग्रेटिंग फॅक्टरला ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स हा इथं त्यांनी कन्सिडर केलाय. आणि तुमचा जो ओरिजिनल इक्वेशन होता डीवाय बाय एक्स प्लस पीवाय इक्वल टू क्यू, या दोन्ही बाजूला ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स मल्टिप्लाय केले का बघा. प्रणव, हो सर. बघा आता इथं काय केलं, ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स मल्टिप्लाय केलंय दोन्ही बाजूला. हो. इथं काय दिसते मला सांग. डीवाय बाय एक्स इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स प्लस पी इंटू वाय इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. बरोबर का? हो. इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेशन क्यू इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. हे डी वाय बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का? हो. आणि हा इथं वाय बाहेर ठेवला. पी इंटू इंटिग्रेशन, तुला मी जर प्रणव विचारलं की ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांग, तर तू काय करशील मला सांग बघू जरा. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे? ई रेस टू एक्स. ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स, बरोबर का? इंटू हो. इंटू कोणाचा डेरिव्हेटिव्ह, ज्याला एक्स मानलास त्याचा. मग ह्याचा हो. डेरिव्हेटिव्ह घेतलास तर पी राहील का रे? हो. कारण इंटिग्रेशनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतलास तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकामेकाला काय करतील? चलो. मग हे पी इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स हा ह्याचाच डेरिव्हेटिव्ह आहे का रे? ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्सचा. हो. मग हा प्रोडक्ट रूल वापरला का बघ जरा. ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह प्लस वाय इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो हा यांचा प्रोडक्ट आहे का इथं? हो. या प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह आहे का वरती? हा. मग दोन्ही बाजूला इंटिग्रेशन केलास तर इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकामेकाला काय करतील? कॅन्सल. मग वाय इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स हे जे आहे ते म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर ना, हो. इक्वल टू क्यू इंटू, ज्याला कोणाला थेअरीमध्ये 4 स्टेप्स लिहून घ्यायचे पटकन लिहून घ्या. चला ते कसं आलं हे जरा अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर पटकन हे 4 स्टेप लिहून घ्या.
ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स ने मल्टिप्लाय करून लेफ्ट साइडला प्रोडक्ट रूल दाखवलं आणि दोन्ही बाजूला इंटिग्रेट केलं. झालं की झालं. झालं सर. झालं का सगळ्यांचं? चला त्याच्या खाली ही पण नोट लिहून काढा. लिनियर इन एक्स असेल तर काय, त्याला P1 Q1 म्हणा. फॉर्म्युला कसा बदलेल? प्रणव वाच बघू. आता इथं पी डी एक्स होतं ना, तर P1 डीवाय होईल का? हो. आणि सॉल्युशन मध्ये काय होईल? वायच्या जागी एक्स X E आणि एक्सच्या जागी वाय. एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डीवाय प्लस सी. हा घ्या, लिनियर इन एक्सचा फॉर्म लिहा आणि एक दोन फक्त हे स्टेप लिहून काढा. चला पटकन थिअरी मध्ये लिहून काढा. प्रणव वाच क्वेश्चन. X square D into dy by dx plus y is equal to 1. आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये डीवाय बाय एक्सचा कोएफिशियंट 1 होता ना रे. सगळ्यांना एक्स स्क्वेअर ने डिवाइड करू काय? हो. मग काय होईल मला सांगितलं. असं येईल काय? हो. पी किती? 1 by x square क्यू किती? equal to 1 by x square. इंटिग्रेटिंग फॅक्टर सांग. ई रेस टू इंटिग्रेशन 1 बाय एक्स स्क्वेअर. 1 बाय एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती रे? Uh, uh, minus 1 by x. सॉल्युशन सांग चल पटकन. Y into e raised to minus 1 by x is equal to integration 1 by x square into e raised to minus 1 by x dx plus c. याचं सांग उत्तर काय? कसं करणार इंटिग्रेशन? -1 बाय एक्सला टी म्हणणार का? त्याचं डेरिव्हेटिव्ह जाईल का? हो. किंवा हे सगळं ई रेस टू -1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे का सांग मला. हो. बरोबर ना? मग उत्तर काय आलं फायनल? वाय इंटू ई रेस टू -1 बाय एक्स इक्वल टू ई रेस टू -1 बाय एक्स प्लस c. सी.
लक्षात आले? आता हा क्वेश्चन जर मी तुला हे सगळं शिकवलं नसतं तर पहिलं काम तू डिवायबेटिक्स काढला असतास आणि व्हेरिएबल सेपरेट होते का बघितलं असतास का? मग की वाय पलीकडे गेला एक्स स्क्वेअर खाली पाठवला. डिवायबेटिक्स इक्वल टू किती होते? 1 by वन मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. व्हेरिएबल सेपरेट होते का याचं? हो ते आम्ही परीक्षेत ह्याला असंच सॉल्व्ह करणार. आले का लक्षात? ते आता मी सगळे क्वेश्चन टाईप मिक्स झाल्यावर कसा विचार करायचा ते मी लास्टला सांगणार आहे. सो हा तुर्तास मी तुम्हाला सांगितलं, लिनियर कडे जरी गेला नसता तरी हा इक्वेशन सुटला असता. अक्षय, येस सर. हे इक्वेशन आहे मोठ्याच्या मोठं. ह्याच्यात आपल्याला, मला एक सांग, या इक्वेशन मध्ये हा लिनियर इन वाय व्हायची शक्यता आहे का लिनियर इन एक्स व्हायची शक्यता आहे? काय वाटतं तुला? वाय म्हणतो. का? कारण लॉग एक्स असल्यामुळे लिनियर इन एक्स व्हायची शक्यता गेलेली आहे पूर्णपणे. मग आता मी काय करतो, वाय मध्ये लिनियर पाहिजे ना तुला, मग तुला डिवायबेड हो. एक्स पाहिजे का डीएक्स बाय डीवाय पाहिजे? डी बाय डी एक्स. म्हणजे तुला इथनं डिवायबेड एक्स तयार करूया आपण, तर हा. सगळ्यांना डीएक्स ने डिवाइड करूया काय? हे अक्षय डिवाइड केल्यानंतर तुझं असं आलं. काय अपेक्षित आहे सांग आता जरा. डोकं लाव, स्टँडर्ड फॉर्म मध्ये फक्त लिहायचंय तुला. काय एक्सचं अपेक्षित आहे तुला? कोएफिशियंट डी बाय डी एक्सचं कोएफिशियंट डिवाइड करायचं. पहिला तर तुला पहिला म्हणजे डिवायबेड एक्सची टर्म पाहिजे, ती नीट लिहून घे. हा. मायनस एक्स डिवाय बाय डी एक्स. त्यानंतर तुला वायची टर्म पाहिजे, आणि जे उरलेलं आहे ते कुठं पाठवशील? लॉग एक्स मायनस पलीकडे पाठवशील. आता कशाने डिवाइड करशील? मायनस एक्स. मायनस एक्स ने डिवाइड केल्यानंतर मला पी सांग, क्यू सांग. बाकी क्वेश्चन काय सगळेजण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पी क्यू ठरवलं तर प्रश्नाकडे परत बघायची गरजच नाहीये. लक्षात येते का बघ? एकदा पी मिळालं, क्यू मिळालं, तर पहिला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढशील, मग सॉल्युशन काढशील, मग क्वेश्चन कडे बघायची गरज नाही. सांग पी किती, क्यू किती? मायनस वन बाय एक्स. क्यू किती? लॉग एक्स बाय एक्स. लॉग एक्स बाय एक्स. पुढचं सॉल्व्ह करता येईल का? इंटिग्रेटिंग फॅक्टर सांग सर. असं आलं का सांग मला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ई रेस टू इंटिग्रेशन हो. मायनस वन बाय एक्स. मायनस वन बाय एक्स इंटिग्रेशन किती रे? मायनस लॉग एक्स. मायनस लॉग एक्स म्हणजे लॉग वन बाय एक्स टू द बेस ई. हो. सेम आहे, म्हणजे खाली काय उतरणार? वन बाय वन बाय एक्स. सॉल्युशन कसं काढायचं सांग आता. इंटू इंटिग्रेशन वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर वाय इंटू आता वन बाय एक्स आला पुढं इंटिग्रेशन. इक्वल्स टू इंटिग्रेशन क्यू इंटू क्यू आहे लॉग इंटिग्रेशन एक्स बाय एक्स इंटू वन बाय एक्स म्हणजे लॉग एक्स बाय एक्स स्क्वेअर. ह्याचं इंटिग्रेशन कसं करणार? वन इंटू टू. काय म्हणतो? फर्स्ट इंटू फॉर्म्युला सेकंड. हा. करू शकाल का सगळेजण? लक्षात येते का? कोणाला काय डाऊट आहे तर विचारा बरं का. काय डाऊट आहे का? पी आणि क्यू ठरवलं तर मी आता या पुढच्या क्वेश्चन्सला जर नाही सांगितलं पुढचा पार्ट तर चालेल का सगळ्यांना? पी आणि क्यू ठरवून पुढे जाऊयात का आपण? पी आहे सगळ्यांना लक्षात आलं का? थेरीमध्ये काय अडचण आहे का मला सांगा. कसं आलं तेही सांगितलंय, काय फॉर्म्युला वापरायचं तेही सांगितलंय. एकदा पी आणि क्यू ठरलं तर मागं क्वेश्चन कडे जायची काही गरजच नाहीये. तुम्ही तुमचं तुमचं सगळं सॉल्व्ह करू शकता. काय डाऊट असेल कोणीतरी विचारा, नाहीतर मी पुढच्या क्वेश्चन्सला फक्त पी आणि क्यू ठरवण्यासाठी डोकं लावणार आहे. तेच महत्वाचं आहे, तेवढं शिकायचं तुम्हाला यात. अक्षय, तूच वाच. इक्वेशन वाचल्यानंतर मला सांग, हा लिनियर इन एक्स असू शकेल का लिनियर इन वाय असू शकेल? पहिलं ते ठरवचं. वाय मध्ये वाय म्हणजे डिवायडेड एक्स काढणार का डीएक्स बाय डीवाय काढणार?
dy by dx. चल मला डिवाय बाय एक्स सांग यातलं. सगळ्यांना One डीएक्स ने plus डिवाइड कर की. डिवाय बाय हा डीएक्स. पहिला काय तुझं बघ सांग. 1 + y + x² y प्लस एक्स प्लस एक्स dy क्यूब by dx. इक्वल टू किती? 0. आता तुला कसं पाहिजे असते सांग मला. पहिला डिवाय बाय एक्स टर्म पाहिजे असते का रे? हा एक्स प्लस एक्स क्यूब इंटू डिवाय बाय एक्स असू दे इथंच. त्यानंतर वाय ची टर्म पाहिजे असते का रे? हो वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय मधनं वाय कॉमन घेतलास तर 1 + x² होईल का? हो मग राहिला कोण इथं लेफ्ट साईडला? 1 तो कुठं पाठवशील? पलीकडं. बरोबर का? आता नंतर काय करणार तू? कोएफिशियंट डिवाइड. म्हणजे एक्स प्लस एक्स क्यूब गेला का रे इथं? इथनं डिवाइड काय करणार तू? एक्स प्लस एक्स क्यूब. इथं काय डिवाइड करणार? मिळालं का तुला पी आणि क्यू? पी आणि क्यू मिळालं का सांग मला. किती मिळालं पी? 1/x. पी किती मिळालं? 1/x कुठला? पी किती आहे बघ की. 1 + x² अपॉन एक्स प्लस कॅन्सल एक्स क्यूब. ते एक्स क्यू रे. कॉमन घेतलं की कॅन्सल. हा ठीक आहे, एक्स कॉमन घे त्यातनं. एक्स कॉमन घेतला तर 1/x आणि क्यू किती? 1 x plus x cube. -1/x इन ब्रॅकेट 1 + x². बरोबर काय? हा पुढे सॉल्व्ह करता येईल का? हो डिफरन्शियलचं काम संपलं. पुढचं काम इंटिग्रेशनचं. ते आता तुम्हाला करता आलं पाहिजे. जमते सगळ्यांना? अश्विन 35 वाच. x plus 2y cube dy by dx is equal to y. काय वाटतं तुला? हा लिनियर इन वाय असू शकेल का लिनियर इन एक्स असू शकेल? Linear in x. चल मला मग dx बाय dy ची व्हॅल्यू सांगितलं. x plus 2y cube upon y एक्स प्लस 2y³ अपॉन वाय दोघांना देऊ का? upon oh, मग तुला लिनियर इन एक्स मध्ये पहिला dx बाय dy लागतंय का रे? त्यानंतर तुला एक्स ची oh, टर्म पाहिजे असते ना. मग पलीकडनं कोणाला लेफ्टला घेशील? uh, x by y एक्स बाय वाय. आणि पलीकडं किती 2y² होईल is का? equal to तुझं पी आणि क्यू ठरलं का बघ. p1 minus 1 by y and q 2y square. पुढचं करता येईल काय? सोपं आहे, लक्षात येते का? अश्विन 36 तूच सांग मला. काय तुला अपेक्षा आहे या क्वेश्चन मधनं? लिनियर इन वाय असावा का लिनियर इन एक्स असावा? Linear in x लिनियर इन एक्स. मग काय करूया? डीवाय बाय एक्स काढूया का डीएक्स बाय डीवाय काढूया? dx by dy. सांग जरा मदत कर मला. डीएक्स बाय डीवाय काढताना काय करशील? पहिला डीवाय बाय एक्स सांग सर. मग डीएक्स बाय डीवाय काढूया. 1 + y² 1 plus y square minus 1 अपॉन plus y square. नसू की ह्याला ऍडजस्ट करूया की तर. Uh, tan इनवर्स वाय. tan inverse y minus x मग डीएक्स बाय डीवाय सांग मला किती? डीएक्स बाय डीवाय e raised to tan inverse y minus x upon 1 plus y square. अपॉन 1 + y² दोघांना देऊ का? Uh, आता काय पाहिजे असते तुला डीएक्स बाय डीवाय मध्ये? पुढची टर्म कुठली पाहिजे असते? x x एक्सची. मग ही इथं multiplication. घ्यायची, लेफ्टला घ्यायची का? Oh, किती होईल? डीएक्स बाय डीवाय प्लस x x plus 1 by y square. जमून असेल इथं. X upon uh, tan इनवर्स वाय अपॉन 1 + y². काय कळते तुला?
PQ मिळालं. PQ मिळाला. हा क्वेश्चन कम्प्लीट करून दाखवा चला. हा क्वेश्चन कम्प्लीट करा. P आणि Q मिळालंय ना, सोल्युशन काढा चला. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा, सोल्युशन काढा. अश्विन तूच सांगायचं मला आन्सर. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढलास काय त्याचा? हेच उत्तर आले का रे अश्विन? काय म्हणतो? C into e raised to x equal to plus C into e raised to minus. थांब एक मिनिट, काय सांगतोस परत एकदा सांग. आवाज कट होतोय तुझा, परत बोल. कुठं अडचण आली? एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स वाय आला ना तो इंटिग्रेटिंग फॅक्टर. ई रेस टू, मग सॉल्युशन काय होईल? एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा लिनियर इन एक्स वाला क्वेश्चन आहे ना. मग एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू क्यू तुझा काय आहे? ई रेस टू टॅन इनवर्स वाय अपॉन 1 + y² ना. मग ई रेस टू टॅन इनवर्स वाय क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डीवाय. आता मला सांग, यातलं ई रेस टू टॅन इनवर्स वायला टी म्हणलास तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? ई रेस टू टॅन इनवर्स वाय अपॉन 1 + y². हा टी डी टी होईल का? t²/2 ई रेस टू टॅन इनवर्स वायचा स्क्वेअर/2. आले का लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलंय का? कुठल्या क्वेश्चन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का सांगा मला. असं वरी 37वा वाच. 37वा वाच.
Let u of x and v of x be two continuous functions satisfying the differential equation du by dx plus p of x u is equal to f of x and dv by dx plus p of x into v equal to g of x respectively, with u of x1 is greater than v of x1 for some x1 and f of x is greater than g of x for all x greater than x1. Prove that any point x comma y where x is greater than x1 does not satisfy the equation y is equal to u of x and y equals to v of x simultaneously. बोल काय करायला सांगितलं तुला त्यांनी? दोन डिफरन्शियल इक्वेशन दिलेत, ई ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स. हे कंटिन्युअस फंक्शन आहेत. du बाय dx प्लस पी ऑफ एक्स इंटू यू इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे हा लिनियर इन यू आहे का ग? हाँ हा लिनियर इन काय आहे? व्ही आहे. आणि यू ऑफ एक्स वन ग्रेटर देन व्ही ऑफ एक्स वन फॉर सम एक्स वन. एफ ऑफ एक्स ग्रेटर देन जी ऑफ एक्स फॉर ऑल एक्स ग्रेटर देन एक्स वन. म्हणजे एक्स वनच्या पुढं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी ऑफ एक्स पेक्षा मोठी आहे. So any point xy does not satisfy the equation simultaneously. थोडा थेरॉटिकल क्वेश्चन आहे हा. लिनियर इन यू आहे, ह्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि ह्याचं सॉल्युशन, ह्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर ह्याचं सॉल्युशन काढावं लागेल. इथं आपल्याला सॉरी, जेव्हा आपण लिनियर इन वाय वाला क्वेश्चन सोडवतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळतं ते वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर वगैरे वगैरे मिळतं ना काहीतरी. हाँ तो इंटिग्रेटिंग फॅक्टर जर पलीकडे पाठवला आम्ही फायनल सोल्युशन मध्ये, तर उजवीकडे जे काय सगळं मिळतं ते एक्सच्या टर्म्स मध्ये मिळतं का? हाँ म्हणजे आम्हाला वाय इन फंक्शन म्हणजे वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स मिळते का? हाँ आता आपल्याला ठीक आहे, सगळ्यांनी बघा जरा, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, काय सॉल्व्ह केलंय. दोन्ही इक्वेशन सेपरेट केलेत त्यांनी. वाय इक्वल टू यू ऑफ एक्स आणि वाय इक्वल टू व्ही ऑफ एक्स हे सॉल्युशन आहेत वरच्या दोन डिफरन्शियल इक्वेशनचे, असे आपण म्हणूयात. असं वरी हे वाला वाच. डीयू बाय डी एक्स आणि हे दोन्ही इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल? डीयू बाय डी एक्स मायनस डीव्ही बाय डी एक्स. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस व्ही झालं का ते? हाँ इथं पण पी ऑफ एक्स आहे, इथं पण पी ऑफ एक्स आहे, तर इथं यू मायनस व्ही येईल का? हाँ आणि इथं काय होईल? एफ ऑफ एक्स मायनस जी ई ऑफ रेस टू, हा आता ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स ने सगळीकडे मल्टिप्लाय केलं. आपण प्रूफ मध्ये केलं होतं ना हे. हाँ मग हे मल्टिप्लाय केल्यानंतर डावीकडे डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे मला सांग? ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. हा प्रोडक्ट रूल आहे का हाँ कोणाकोणाचा? यू मायनस व्ही इंटू ई रेस टू इंटिग्रेशन डी पी डी एक्स. आणि हा काय आहे? राईट साईडला बघ काय झालंय? एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इंटू ई रेस टू इंटिग्रेशन डी पी डी एक्स. लेफ्ट साइड मला सांग त्यांनी काय म्हणले बघ. फॉर ऑल दी व्हॅल्यू ऑफ एक्स ग्रेटर देन एक्स, म्हणजे प्रश्नातच दिले एफ ऑफ एक्स ग्रेटर देन काय आहे?
g of x. म्हणजे राईट साइड ही आणि हे एक्सपोनेन्शियल फंक्शन असल्यामुळं हे राईट साइड ऑलवेज पॉझिटिव्ह असेल का? हा म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा फंक्शन इन्क्रीजिंग झालं का? हा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज ग्रेटर दॅन 0, म्हणजे फंक्शन काय झालं? डी बाय डी increasing. एक्स इन्क्रीजिंग झाला. हे फंक्शन इज अन इन्क्रीजिंग फंक्शन म्हटले का इथं? हा मग आता आम्हाला त्यांनी काय सांगितलंय? u of x1 is greater than v of x1 for some x1. हे प्रश्न दिले बघ त्यांनी. फॉर एका एक्सच्या व्हॅल्यूसाठी u of x1 is greater than v of x1. वरती दिले वाच. काय म्हणले वाच इथं? फॉर सम x1 if u of x1 is greater than v of x1 for some x1 म्हणले का इथं? तेच त्यांनी खाली इथं वापरले. तो वाक्य इथं अगेन u of x1 greater than v of x1 for some x1 असं म्हटलंय. मग मला सांग, तुझा एफ ऑफ एक्स जो आहे, हा जो तुझा फंक्शन आहे, जो इन्क्रीजिंग आहे तू म्हणलेस, तो एफ ऑफ एक्स इक्वल टू किती आहे वाच? u मायनस व्ही इंटू इंटिग्रेशन. e raised to p dx. e raised to फंक्शन integration p dx. इन्क्रीजिंग असल्यामुळे एक्स इक्वल टू x1 ला तो काय असेल? पॉझिटिव्ह असेल का? हा आणि त्याच्या पुढच्या व्हॅल्यूसाठी काय होईल? पॉझिटिव्ह असणार. वाढतच जाणार ना. हा मग पुढच्या कुठल्याही एक्सच्या व्हॅल्यूसाठी u ऑफ एक्स ग्रेटर देन u ऑफ x1 होईल का? हा एक मिनिट. सबस्ट्रॅक्शन केलं त्यांनी, फंक्शन इन्क्रीजिंग आहे प्रूव्ह केलं. कारण राईट साईडला सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्स वॉज ग्रेटर देन जी ऑफ एक्स म्हणलं होतं त्यांनी. राईट साईड पॉझिटिव्ह म्हणजे लेफ्ट साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड पॉझिटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह होता लेफ्ट साईडला, तो डेरिव्हेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे. हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे, तो ऍट एक्स इक्वल्स टू x1. हा पॉझिटिव्ह का म्हणलाय त्यांनी? कारण u मायनस व्ही केले, तो x1 ला u ऑफ x1 ची व्हॅल्यू v ऑफ x1 पेक्षा जास्त आहे. सो हा सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येणार आहे, आणि हा एक्सपोनेन्शियल असल्यामुळे हा पॉझिटिव्हच असणार आहे. तो एफ ऑफ एक्स हे पॉझिटिव्ह आहे असं म्हणायचं त्यांना ऍट एक्स इक्वल टू x1. आणि तो फंक्शन इन्क्रीजिंग पण आहे, तो x1 च्या पुढच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी हा फंक्शन पॉझिटिव्ह असणार असं त्यांना म्हणायचं आहे. इथपर्यंत आपल्याला ठीक आहे, हे सगळं लक्षात आलं आपल्याला. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांना? त्यांचं जे कन्क्लुजन आहे त्याच्यावर जरा एकदा परत बघूया. वरनं इथपर्यंत सोल्युशन लक्षात आले का सांगा मला सगळ्यांना. काय केले त्यांनी परत एकदा सांगा. दोन्ही डिफरन्शियल इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केले का पहिला? असं रे बोल. डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स केलं का इथं? पी ऑफ एक्स इंटू यू मायनस पी ऑफ एक्स इंटू व्ही, म्हणजे पी ऑफ एक्स इंटू किती केलं? यू मायनस व्ही. u minus v. एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. दोन्ही बाजूला कशानं मल्टिप्लाय केलं का इथं? e raised to integration p dx. लेफ्ट साईडला डेरिव्हेटिव्ह दाखवलं, राईट साईडला एवढं आलं का? हा आता त्यांनी काय म्हणले? कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर देन जी ऑफ एक्स म्हणले का? हा म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह राईट साईड सबस्ट्रॅक्शन हे पॉझिटिव्ह राहील का? इंटू हा एक्सपोनेन्शियल फंक्शनची पण व्हॅल्यू काय असेल नेहमी? पॉझिटिव्ह म्हणजे राईट साईड ऑलवेज काय झाली का? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे लेफ्ट साईड पण काय असेल? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल. लेफ्ट साईड पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट साईड तर कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे ना.
हा मग लेफ्ट साइड पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा समजा हा आपला फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, हा इन्क्रीजिंग झाला का? हा काय झालं? यू मायनस व्ही इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स इज पीडीएफ काय? इंक्रीजिंग इन्क्रीजिंग. फंक्शन. आता इन्क्रीजिंग फंक्शन आहे, एक्स इक्वल्स टू एक्स वन ला काय होते बघूया. ऍट एक्स इक्वल्स टू एक्स वन काय होणार आहे? इथे हे यू ऑफ एक्स वन होईल मायनस व्ही ऑफ एक्स वन होईल का ग? यू मायनस व्ही म्हणजे हा बेसिकली हे यू ऑफ एक्स वन मायनस व्ही ऑफ एक्स वन आहे. आता त्यावेळेला यू ऑफ एक्स वन ची व्हॅल्यू व्ही ऑफ एक्स वन पेक्षा जास्त आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं एक्स वन ला, सांगितलं की नाही? हा सबस्ट्रॅक्शन काय असेल ग? पॉझिटिव्ह. आणि हा परत एक्सपोनेन्शियल असल्यामुळे पॉझिटिव्ह. आणि तिथनं पुढे फंक्शन इन्क्रीजिंग झाल्यामुळे काय होणार आहे? एक्स वन लाच फंक्शन पॉझिटिव्ह आहे, तर एक्स वनच्या पुढच्या सगळ्या किमतींसाठी फंक्शन काय होणार आहे? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की फॉर एनी व्हॅल्यू एक्स ग्रेटर देन एक्स वन हा फंक्शन पॉझिटिव्ह आहे. मग त्यांना काय वरती प्रूव्ह करायचं होतं वाच? फॉर एनी व्हॅल्यू एक्स ग्रेटर देन एक्स वन डज नॉट सॅटिस्फाय द इक्वेशन सायमल्टेनियसली. लक्षात दे, एक मिनिट सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हे बघा, असं रे तुझं हे तर म्हणणं काय की फंक्शन यापुढे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे का ग? हा फंक्शन काय आहे सांग तुझं? यू ऑफ एक्स मायनस, मायनस व्ही ऑफ एक्स इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पीडीएफ. बरोबर का? हा सायमल्टेनियसली फंक्शन सॅटिस्फाय करणं ह्याचा अर्थ काय ग? दोन फंक्शन आहेत, y इक्वल टू यू ऑफ एक्स आणि y इक्वल टू व्ही ऑफ एक्स. सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करणं, समजा एक्स इक्वल टू एक्स टू ला जे एक्स वनच्या पुढे आहे, सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करायचं म्हणजे काय करायचं? जी व्हॅल्यू y ची इकडे येते तीच व्हॅल्यू y ची इथं आली पाहिजे का? हा म्हणजे यू ऑफ एक्स टू इक्वल टू व्ही ऑफ एक्स टू व्हायला पाहिजे का ग? हा म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन झिरो व्हायला पाहिजे का? हा आता मला सांग, हा फंक्शन पॉझिटिव्ह असल्यामुळं ही एक्सपोनेन्शियल फंक्शन तर कधी झिरो होणार नाही, बरोबर आहे का? हे कधी झिरो हो. व्हायची शक्यता आहे का? यू ऑफ एक्स मायनस व्ही ऑफ एक्स नाही कधी झिरो व्हायची शक्यता आहे का? नाही नाहीये. म्हणजे इंक्रीजिंग ते फंक्शन यू ऑफ एक्स इक्वल टू व्ही ऑफ एक्स कधी होईल का? नाही होणार. कारण ते इक्वल झाले तर ते झिरो होईल ना, कुठल्या तरी एक्सच्या व्हॅल्यूसाठी ते झिरो होईल. तुला कळते की एक्स वनलाच ते फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एक्स वनच्या पुढच्या सगळ्या व्हॅल्यूजला फंक्शनची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा अजून जास्तच असेल ना? का त्याच्यापेक्षा जास्त हा असेल? फंक्शन काय आहे त्याचं? फंक्शन इंक्रीजिंग. मग पॉझिटिव्ह पेक्षा कुठंतरी जास्त, म्हणजे झिरोच्या पुढे काहीतरी समजा वन पासून तिची व्हॅल्यू सुरू झाली असेल, त्याच्या पुढे काहीतरी पॉझिटिव्हच असणार आहे, ती वन पेक्षा जास्त. ती झिरो कधी होईल का? कारण जर का ती झिरो नाही झाली तर एक्सपोनेन्शियल तर कधी झिरो होणार नाही, म्हणजे हाच झिरो व्हायला पाहिजे. म्हणजे यू मायनस व्ही झिरो जर झाला तर काय होईल? यू ऑफ एक्स इक्वल टू व्ही ऑफ एक्स. पण मग आपण म्हणू शकतो की ते सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करते. पण ते सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करेल का? नाही करणार. नाही करणार. तुला सांगतो मी केव्हा सायमल्टेनियसली सॅटिस्फाय केलं असतं. समजा एक्स इक्वल टू एक्स मधला ह्याची व्हॅल्यू फंक्शनची निगेटिव्ह झाली असती समजा, आणि तुझं इन्क्रीजिंग असल्यामुळे फंक्शन काय होणार आहे? निगेटिव्ह नंतर व्हॅल्यू वाढणार आहे का नाही? हा मग कधीतरी वाटेत झिरो येणार का येणार नाही? येणार. आणि झिरो जर आला तर मग हा झिरो केव्हा होईल? हा तर झिरो होणार नाही. यू ऑफ एक्स मायनस व्ही ऑफ एक्स झिरो, म्हणजे फॉर सम व्हॅल्यू ते सॅटिस्फाय केलं असतं सायमल्टेनियसली. सगळ्यांना हा लक्षात आलंय का मला सांगा क्वेश्चन? पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्या पुढच्या व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्ह असणार आहेत एफ ऑफ एक्सच्या. सो एफ ऑफ एक्स विल बी ऑलवेज ग्रेटर देन झिरो फॉर एनी व्हॅल्यू एक्स ग्रेटर देन एक्स वन. म्हणून काय होणार आहे? एफ ऑफ एक्स इक्वल टू झिरो होणार नाहीये. इफ एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो इट मीन्स दॅट यू मायनस व्ही इज नॉट इक्वल टू झिरो. And if u minus v is not equal to 0, it means that u of x is not equal to v of x for any value x greater than x1. लक्षात आलं का? थेरॉटिकल होता, त्याचं असलं कधीच मेन्स मध्ये येणार नाही, पण असू दे, असे डिस्कशन व्हायला पाहिजेत क्वेश्चनचे कधी कधी. कुणाला काय डाऊट आहे का यात? दोन डिफरन्शियल इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केले आणि सॉल्व्ह केले. मेन्स मध्ये लांब लांब परत असा प्रश्न येत नाही. थेरॉटिकल प्रश्न आहे, प्रूव्ह दॅट वाला. ऍडव्हान्सला रिलेटेड हा प्रश्न आहे, तरी डिस्कशन केलंय आपण. सगळ्यांना समजलंय का मला सांगा? भले सॉल्व्ह करायला नको जमू दे, असलं काही विचारत नाहीत मेन्सला. कुणाला काय डाऊट आहे का?
जमले सगळ्यांना? रेड्युसिबलच्या टाईपकडे जाऊयात का? हे पण लिनियर वालाच आहे. 2-4 क्वेश्चन डिस्कस करून सांगतो, मग तुम्हाला करता येतील. कोणाला डाऊट आहे का? देवदत्त, अनम्यूट कर स्वतःला. हा सर. समजलाय का हा क्वेश्चन तुला? हो. डिफरन्शिएबल इक्वेशन रेड्युसिबल टू लिनियर. ह्याची थेरी काय वाचू नका, मी सांगतो याला काय करायचं. देवदत्त हा क्वेश्चन वाच. dy by dx plus y by x is equal to y cube. प्लस वाय बाय एक्स इक्वल टू किती? Y cube. वाय क्यूब. समजा हा तुला लिनियर इन वाय करायचा असेल तर ती काय शक्यता आहे का आता? आहे का रे शक्यता? नाही. नाहीये. मी या सगळ्यांना वाय क्यूब ने डिवाइड केलं तर काय होईल सांग मला. 1 by y cube dy by dx plus 1 by 1 बाय वाय xy क्यूब square डिवाय बाय डी एक्स प्लस किती? 1 1 upon xy square 1 बाय वाय स्क्वेअर इंटू 1 बाय एक्स इक्वल टू किती? 1. सगळ्यांना मी -2 न मल्टिप्लाय केलं चालेल का? हम्म. जर मी इथल्या 1 बाय वाय स्क्वेअरला टी म्हटलं तर -2 बाय वाय क्यूब डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी टी बाय डी एक्स होईल का रे? इथं काय काय वाचते होतात? -2 अपॉन वाय स्क्वेअर इंटू 1 बाय एक्स आहे ना, त्यातला फक्त मी कुणाला टी म्हणतोय? या 1 बाय वाय स्क्वेअरला मी टी म्हणतोय. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घे. 1 बाय वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती विथ रिस्पेक्ट टू एक्स? -2y cube -2 upon y cube डीवाय बाय डी एक्स इक्वल टू किती? dt by dx मग ह्या सगळ्याच्या जागी काय म्हणू? dt by dx इथं -2 -2t अपॉन एक्स upon म्हणजे -2 बाय एक्स इंटू टी होईल काय? हम्म. हा झाला का लिनियर इन टी? हो. यात पी किती क्यू किती? -2 by पी झाला -2 बाय एक्स, क्यू झाला किती? -2. पुढे सॉल्व्ह करता येईल का? हो, आज कट होते तो पुन्हा दुसऱ्याचा फोन घे वाटलं बोलताना. पी आणि क्यू कळाले, पुढचं सॉल्व्ह करता येईल का? हो. आता तू म्हणशील जर या क्वेश्चनला तुम्ही लिनियर इन वाय का ट्रीट केलं, लिनियर इन एक्स का केलं नाही? बरोबर आहे तुझा प्रश्न. डीवाय बाय डी एक्स प्लस डी एक्स बाय डीवाय काढचाल यातनं. पहिला डीवाय बाय एक्स किती? वाय क्यूब मायनस वाय बाय एक्स ना रे. हो. म्हणजे एक्स वाय क्यूब मायनस वाय अपॉन किती? डी एक्स बाय डीवाय किती होईल सांग मला. x upon xy cube minus x. करता येते का बघ तुला? लिनियर इन एक्स करता येते का? फक्त एक्स टर्म अशी एकटं घेऊ शकतोस का रे इथं तू? नाही होत नाही. नाही होत. व्हेरिएबल सेपरेट होते का? सगळा विचार कर सर. व्हेरिएबल सेपरेट पहिला होते का? आम्ही पहिला डीवाय बाय एक्स काढणार. व्हेरिएबल सेपरेट होते का? होत नाही. होमोजिनियस आहे का? होत नाही. एक्झॅक्टचा विचार करायला नको, अजून एक्झॅक्ट मध्ये घुसायला नको. व्हेरिएबल सेपरेबल आहे का? नाही. होमोजिनियस आहे का? नाही. लिनियर आहे का? मग त्यामध्ये पहिला स्वतःला प्रश्न, लिनियर इन वाय आहे का? नाही. लिनियर इन एक्स आहे का? नाही. नाही. मग आता शेवटी आम्हाला लिनियर मध्ये रिड्यूस करता येते का हे बघण्यासाठी माझा इक्वेशन डीवाय बाय डी एक्स मधला मी लिहिला. सगळ्यांनी लक्ष देऊन आहे का मी काय सांगतोय ते? मी डीवाय बाय डी एक्स मधला हा इक्वेशन लिहिला. आता मला लिनियर इन वाय तर हा दिसत नाहीच आहे, लिनियर इन एक्स हा होऊ शकत नाही.
तर मी काय करतो, ह्याला लिनियर दुसऱ्यात रेड्यूस करायचं असेल, समजा मला ह्याला दुसऱ्या कशात तरी लिनियर मध्ये रेड्यूस करायचं असेल, तर माझं एक नक्की आहे की समजा इथं वाय सोडून काय आहे देवतं, तिथं 1/x आहे का रे? हो. जर जेव्हा लिनियर इन टी असेल किंवा लिनियर इन कुठला दुसरा व्हेरिएबल म्हणजे टी मध्ये केला समजा, तर dt बाय dx प्लस पीटी इक्वल टू क्यू मध्ये पी आणि क्यू काय असतील सांग मला. काय सर? या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिनियरच्या पी आणि क्यू काय असतील? कॉन्स्टंट असतील, फंक्शन ऑफ एक्स असतील, फंक्शन ऑफ टी असतील, फंक्शन ऑफ वाय असतील, काय असतील सांग की मला. फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ एक्स. एक्स. म्हणजे तू ह्याला दुसऱ्या कोणाच्याही लिनियर मध्ये कन्वर्ट करत असताना तू राईट साईडला एक्सचे टर्म सोडून दुसरं काही टॉलरेट करायचं नाही, बरोबर आहे की नाही? हो. मग इथं तुझ्याकडे राईट साईडला कोण आलाय रे? वाय क्यूब. मग तो मला तिकडनं घालवायचा आहे. बाकी कोण नाहीये तिथं, ठीक आहे, 1 असू दे. मग मी सगळ्यांना कशाने डिवाइड केलं? 1/y क्यूब. वायक्यूबने डिवाइड केलं म्हणजे वाय बाय वाय क्यूब म्हणजे 1/y² इंटू 1/x झालं का रे? आता मला सरळ सरळ काय दिसतंय, कॉन्स्टंटची ऍडजस्टमेंट केली तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे का रे? हो. मग ह्या सगळ्याला टी म्हणलं, कॉन्स्टंट वर खाली काय व्हायचं ते होईल, पण हा सगळा जाऊन dt बाय dx होईल का? हो. मग लिनियर इन टी कन्वर्ट झाला का मला सांग? आणि राईट साईडला तुला त्रास नाहीच आहे, कारण तिकडचा वाय तू कधीच काढून टाकलायस, तू ठेवलाच नव्हतास. तो राईट साईडला 1 किंवा फंक्शन ऑफ एक्स तुला चालतातच ना. आलंय का लक्षात? हो. म्हणजे तुला बेसिकली काय करायचं या क्वेश्चन्सला, लिनियर इन टी करत असताना किंवा दुसऱ्या कुठल्या लिनियर करत असताना दुसरा कुठला व्हेरिएबल राईट साईडला एक्स सोडून टॉलरेट करायचा नाही. एकदा डिव्हिजन काय करायचं सगळ्यांना लक्षात आलं की नाही, ते टी म्हणून तुम्ही डेरिव्हेटिव्ह मॅच करून घेताय का, प्रॉब्लेम नाहीये. येते का लक्षात? आता देवदत्त सेम या क्वेश्चनला वापरायचं. मला या डिवायडेड एक्स किती आहे सांग. e raised to x minus y into e raised to x minus e raised to y. ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू वाय इंटू ई रेस टू एक्स. e raised minus y. नाही असं घे, बरं खाली घेतो की तुला. हा. ठीक आहे. आता ह्याला मी काय करतो बघ, ई रेस टू वाय ला लेफ्टला मल्टिप्लाय करू काय? इथे काय होईल सांग मला. ई रेस टू एक्स चा स्क्वेअर Square minus मायनस e ई रेस raised टू to एक्स x इंटू y. ई e रेस raised टू to वाय. y. हे मायनसची टर्म लेफ्ट साईडला घेऊ काय? हा. ई रेस टू वाय डीवाय बाय डीएक्स Yes. प्लस ई e रेस raised टू to एक्स y. इंटू ई रेस टू वाय. x e raised to y. e raised to x whole bracket. राईट साईडला वाय ची टर्म ठेवलायस का ठेवलेला नाहीयेस? नाही ठेवली. नाही, म्हणजे ती टॉलरेट करणार नाही. आता लेफ्ट साईडला मला काय दिसतंय, जर मी ई रेस टू वाय ला टी म्हणलं तर ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय इंटू डीवाय बाय डीएक्स हे काय होईल रे? झालं का बघ तुला पाहिजे तसं? आता पी आणि क्यू मिळाले का तुला? हो. काय काय केलं लक्षात आलं का? हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस शिवाय लक्षात येणार नाहीत बरं का. थोडं क्रॉस मल्टिप्लाय करून मी काय केलं, असं कशाला मी टी म्हणू शकतो जेणेकरून हा जो काही आहे वाय ची टर्म जी डीवाय एक्स ला मल्टिप्लाय झाले ते जाऊन त्याच्या जागी काय आलं पाहिजे, डीटी बाय डीएक्स. आणि आणि इथं टी म्हणल्यामुळे काय होणार आहे देवदत्त सांग मला? हा लिनियर इन टी होणारच आहे, आणि तू त्याला टी म्हणलायस आणि टीची पॉवर किती असेल इथं 1, आणि बाकी One. उरलेलं जे काय आहे ते कोण असेल? P आणि Q. मग तुझं सॉल्युशन इथं काय होईल, टी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डीएक्स प्लस सी. शेवटी टीच्या जागी काय भरशील रे? e raised to y. ई रेस टू वाय. लक्षात आलंय का? हो.
चल 10.40 मला सांग. पहिला डिवायडेड एक्स काढचं. डिवायडेड एक्स किती? यांना dx ने डिवाइड करूया. सांग. x minus y divided by dx plus हे बघ. y is x equal minus to 1 into x divided by into dx. x minus y into y raised to plus y आवाज आवाज कट होतो त्याच्यात. आवाज कट होतो. आवाज कट होतो त्याच्यात. दुसऱ्याचं घे. काय ऐकू येत नाही मला त्याच्यात. आवाज कट होतोय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आता. तू राईट साईडला वाय टॉलरेट करशील का? देवदत्त. क्रिश अनम्यूट कर स्वतःला पटकन. सर राईट साईडला वाय टॉलरेट करशील काय? हो राईट साईडला वाय ठेवलं सर चालेल आधी आपल्याला? x minus y गेला तर कुठं x-1 घालवायचं आहे, बरोबर आहे. पण मी पहिला काय विचारतोय, राईट साईडला वाय टॉलरेट करणार काय आपण? नाही करणार ना. नाही आणि हे x-1 जे आहे म्हणजे x ची जी टर्म आहे तिची जागा इकडे नाही आहे, त्याची जागा इकडं किंवा इकडे आहे ना. हो म्हणजे आम्हाला इथला x-1 पण नको आहे आणि इकडचं आम्हाला y⁻⁴ पण नको आहे. मग मी सगळ्यांना कशाने डिवाइड करू? x-1 इंटू y⁻⁴ ने डिवाइड करू का? हो सांग मला, डिवाइड केल्यानंतर काय झालं? 1/, y raised to 1 by 3 dy by dx plus प्लस y raised to 2 by 3 upon x minus 1 is equal to x. इक्वल टू किती? x. x. इथं जो कोणी y ची टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठं इथं ऍडजस्ट करता येते का? y⁻⁴ चं डेरिव्हेटिव्ह सांग मला. किती? 2 by 3 into 1 upon y raised to म्हणजे तुला 2/3 पाहिजेत? 2/3 देऊयात का? आणि ह्याला t म्हणूयात y⁻⁴ ला. मग हे काय होईल सांग मला? हो 2/3 इंटू x-1 इंटू t होईल काय? dt by dx. इथं 2/3x आणि इथं काय होईल? dt बाय हो dx. मिळालं का PQ? dt by dx. PQ मिळालं, पुढे सॉल्व्ह करू शकाल का? समजले का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? x ची जागा इथं नाहीये, y ची जागा इकडे हो. नाहीये. सो इकडनं y⁻⁴ डिवाइड केलं, इकडनं x मायनस, मग दोघांना डिवाइड केल्यानंतर ऍडजस्टमेंट झाली आपोआप. डिवाइड काय करायचं हे कळायला पाहिजे बघा. डिवाइड केल्यानंतर आपोआप कुणाला डोकं लागते तर कळायला की 2/3 चं डेरिव्हेटिव्ह 1/3 मध्ये येतोय म्हणून. इथं काय फारशी बुद्धी लागत नाही. डिवाइड करणं महत्वाचं आहे. व्हॉट टू डिवाइड बाय हे इम्पॉर्टंट आहे. एक्केचाळीसावा. गिरीश वाच. e raised to x into x plus 1 dx plus y e raised to y minus x e raised याला to x. dx ने डिवाइड करून टाकूया की डिवाइड बाय x सांग मला किती येते. y e raised to y minus x e raised to x dy by dx dx. इक्वल टू 0 ना. हो बोला. minus e raised to x dy by into dx x इक्वल्स टू ते तिथंच minus असू दे. इथं ऍडजस्टमेंट करूया मायनसची. x e raised to x minus y e raised to y. y.
काय करता येईल जरा सांग बघा. हे डीवाय बाय डीएक्स मध्ये काय सिम्प्लिफाय होतं ना, काय दिसतंय का बघ जरा. कारण हे खाली मायनस असल्यामुळे काय सेपरेट पण करता येत नाही रे क्रिश. करता येते का रे? हा येत नाही ना. नाही काय कॉमन पण अ, निघत नाहीये. एक डीएक्स बाय डीवाय मध्ये ट्राय करून बघूया याला. हा डीएक्स बाय डीवाय म्हणजे काय होईल? एक्स ई रेस टू एक्स मायनस वाय ई रेस टू वाय अपॉन किती? x plus y ई रेस टू एक्स इंटू किती? एक्स प्लस वन. x plus आता y उलटा विचार कर. उलटा विचार काय करशील? उलटा विचार असा करशील की मी मागच्या क्वेश्चन पर्यंत राईट साईडला वाय टॉलरेट करत नव्हतो. आता मी राईट साईडला काय टॉलरेट करणार नाही? इथे जेव्हा डीवाय बाय डीएक्स होतं तर मी राईट साईडला वाय टॉलरेट करत नव्हतो. आता मी काय टॉलरेट करणार नाही राईट साईडला? x मग हे खालची टर्म इथं लेफ्टला मल्टिप्लाय करू करे. ई रेस टू एक्स हा इंटू एक्स प्लस वन डीवाय बाय डीएक्स. dx अजून एक्स ई रेस टू एक्स लेफ्टला घेऊ का? हा ते वाय वाल्याला असू देते तर प्रॉब्लेम नाहीये. पण मला इथं राईट साईडला एक्स टॉलरेट करायचा नाहीये. नाही मग आता तू मला सांग, काम तुझं झालंय का बघ. एक्स ई रेस टू एक्स ला टी म्हणतोस का? हा सॉरी, तर डीएक्स बाय डीवाय. dx by सॉरी, डीएक्स बाय डीवाय. बोल, एक्स ई रेस टू एक्स ला टी म्हणतोस का? हा एक्स ई रेस टू एक्स इक्वल टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय विल करे. हो मग एक्स ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह किती? ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस वन डीएक्स बाय डीवाय इक्वल टू किती? dt by dy मग क्वेश्चन काय झालं सांग मला. डी बाय डीवाय dy मायनस टी. y raised to y आता पी किती क्यू किती? p minus 1 q in y हे सगळं minus y y पुढं सगळं करता येईल का? पी आणि क्यू ठरल्यावर लिनियर इन टी झाला ना हा. समजलंय का सगळ्यांना? रेड्यूस कसं करायचं लिनियर मध्ये समजलंय का? कुणाला टॉलरेट करायचं नाही हे कळालं ना तुम्हाला. डीवाय बाय डीएक्स असेल तर क्रिस राईट साईडला कुणाला टॉलरेट करायचं नाही? क्रिश, राईट साईडला कुणाला टॉलरेट करायचं नाही? x ला डीवाय बाय डीएक्स असताना. हा डीएक्स बाय डीवाय. हा राईट साईडला सगळ्या वायची टर्म्स आपण वाय क्यूबने एकदा डिवाइड केलं, एकदा एनं डिवाइड केलं. आपण राईट साईडला काय वाय रेस टू इथं 2/3 ने डिवाइड केलं. जे काय होतं इथं, म्हणजे राईट साईडला मी काय टॉलरेट केलं नाही रे. y डीवाय बाय डीएक्स असताना राईट साईडला वाय टॉलरेट केलं नाही. डीएक्स बाय डीवाय असताना राईट साईडला आम्ही एक्स टॉलरेट केलं नाही. एवढं जरी डोक्यात ठेवून क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी क्वेश्चन कुठं ना कुठेतरी मार्ग निघेल. आणि एकदा एक स्टेप तुमची बरोबर झाली ना, बाकी सगळं कसं पटपट मदत करतं बघा तुम्हाला. इथं एक्स सिरीज टू एक्स दिसतं, इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतो, मग लगेच कळतं अरे ह्याला टी म्हणायचंय. ते वाय रेस टू 2/3 दिसते, वाय रेस टू 1/3 दिसते, मग लगेच कळतं की वाय रेस टू 2/3 ला टी म्हणायचंय. कुणाला टी म्हणायचं हा काय टास्क नाहीये. कशाने डिवाइड करून काय टॉलरेट करायचं नाही, याची प्रॅक्टिस झाली की काय प्रॉब्लेम येत नाही. रेड्यूस पटपट कराल तुम्ही तेव्हा. आले का लक्षात? सगळ्यांना लक्षात आलं का? चला, करता एवढं सॉल्व. काय काय करणार आज? लिनियर वाले दोन्ही एक्सरसाइज. कुठले कुठले? 10.6 आणि पार्थ, हा पहिला प्रश्न वाच. dy by dx plus 1 by x equals to e raised to y upon x square. आता डीवाय बाय डीएक्स असलं राईट साईडला काय टॉलरेट करणार नाहीस तू. आता काय शिकलास तू? वायची टर्म ना. हम्म. मग काय करूया, सगळ्यांना कशाने डिवाइड करूया? e raised जे to y. नको आहे त्यानं डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करशील बाळा? e raised to y. म्हणजे ई रेस टू मायनस वाय डीवाय बाय डीएक्स
प्लस ई रेस टू मायनस वाय अपॉन एक्स इक्वल्स टू 1/x² होईल का रे? हो. मग आता कोणाला टी म्हणशील? e raised to minus y. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? मायनसची ऍडजस्टमेंट करून टाका तीच. बोल त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? हे सगळं आहे का? हो. मायनस ई रेस टू मायनस वाय डिवाइड एक्स म्हणजे हे किती झालं रे? dt बाय dx dx मायनस टी बाय एक्स. आलं का? पी आणि क्यू किती आले सांग? minus 1 by x आणि minus 1 by x². आले का लक्षात सगळ्यांना? कुणाला टॉलरेट करायचं नाही हे कळायला पाहिजे. बाकी सगळं जमतंय, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं दुसऱ्या क्वेश्चनला पार्थ कशाने डिवाइड करशील रे? एक्स ला डिस्टर्ब करशील काय उगाच? डिवाइड एक्स मध्ये नाही. कुणाला डिवाइड करशील? cos square y ना. मग कॉस स्क्वेअर वाय ने डिवाइड केलं सर काय होईल सांग मला? डावीकडं सेक्स स्क्वेअर वाय होईल का रे? x square y dy by dx. एक्स इंटू साइन 2y म्हणजे 2 साइन वाय कॉस वाय, हो. आणि कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस वाय इंटू कॉस वाय to tan y. म्हणजे 2 टॅन वाय. जमलं का बघ तुला आता? टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह आहे का रे इथं? हो. मग टॅन वायला काय म्हणशील? टी म्हणशील का? T. हा गेला का? dt बाय dx झाला का? dt by dx plus 2x इंटू हा, टी 2x t is equals to x. ठरलं का बघ पी क्यू? हो. जमते का सगळ्यांना? लक्षात येते का? प्रॅक्टिस केलं की सोपं वाटायला लागेल. इनिशियली जरा अवघड वाटेल, पण प्रॅक्टिस केलं की सोपं वाटायला लागेल. लक्षात येते का सगळ्यांना? करताय 10.6 10.7? काय बोलायचंय कोणाला? काय पटपट बोला चला. काय डाऊट वगैरे आहे आजच्या थेरीमध्ये? आजचा लेक्चर अपलोड करतो, लेक्चर पण बघून घ्या परत एकदा. ठीक आहे, चला आजचं लेक्चर परत बघा सगळ्यांनी. लिनियर मधले दोन्ही टाईप बघून घ्या. उद्या भेटू आपण. सर संडेला लेक्चर असणार आहे? काय म्हणताय? संडेला लेक्चर असणार आहे? संडेला लेक्चर असणार की? ते ठरवू, मी येतोय क्लासवर, आपण बोलूयात. असणार आहे पण लेक्चर. ठीक आहे, हो. चला भेटू उद्या.